नमस्कार फ्रेंड, मी आस्था मेलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपली टिफिन सिरीज चालू आहे, तर त्या टिफिन सिरीजमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी पौष्टिक गेले पाहिजे म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आले अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे ज्वारीचे पराठे, ज्वारी पनीरचे पराठे। पनीरमध्ये खूप सारे प्रोटीन असते आणि ज्वारी ही सुद्धा हेल्दी असते, तर त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीचे पनीर पराठे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या कृतीला। पाहूया साहित्य। ज्वारीचे पराठे बनवण्यासाठी मी घेतले आहे ते 2.5 कप ज्वारीचं पीठ, जिरे पावडर हाफ टीस्पून, सॉल्ट म्हणजेच मीठ चवीनुसार, लाल तिखट हाफ टीस्पून, हळद हाफ टीस्पून, ओवा हाफ टीस्पून, सफेद तीळ हाफ टीस्पून, ग्रीन चिली 1 टेबलस्पून बारीक चिरलेली आणि लसूण 1 टेबलस्पून बारीक क्रश केलेली। तसेच मी इथे घेतले आहे मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरलेला, अर्धा कप मेथी बारीक चिरलेली, 100 ग्रॅम पनीर, एक गाजर बारीक ग्रेट केलेलं आणि फ्रेश कोरिएंडर आणि तूप। चला तर मग सुरुवात करूया आपण पराठे बनवण्याच्या कृतीला। पराठे बनवण्यासाठी प्रथम मी घेत आहे ग्रेट केलेलं गाजर, एक गाजर मी बारीक किसून घेतला आहे, मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, मेथी, लसूण, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, सफेद तीळ। आता यामध्ये ॲड करते पनीर। 100 ग्रॅम पनीर घेतला आहे, ते व्यवस्थित आपल्याला ग्रेट करून याच्यामध्ये घ्यायचं आहे। व्यवस्थित पनीर मी यामध्ये ग्रेट केलं आहे। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे। आता यामध्ये ॲड करूया आपण मसाले। ओवा घेतला आहे मी हाफ टेबलस्पून, तो व्यवस्थित हाताने क्रश करून आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। जीरा पावडर, हळद, लाल तिखट आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया ज्वारीचं पीठ, जे मी 2.5 कप घेतलं आहे। जास्त पातळ नाही, म्हणजे टफ सुद्धा नाही करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला फ्रेश कोरिएंडर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ। व्यवस्थित हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते। ज्वारी ही खूपच हेल्दी असते, मुलं सहसा भाकरी खायला मागत नाही, तर पराठे नक्कीच आवडीने खातील टिफिनमध्ये दिले की। त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ, नेहमी आपण गव्हाचे पीठ ॲड करतो, पण ज्वारी ही सुद्धा हेल्दी आहे शरीरासाठी, तर त्यानिमित्ताने पराठ्याच्या याने मुलं ज्वारीचे पराठे देखील अगदी आवडीने खातील। आता हळूहळू मी यामध्ये पाणी ॲड करून घेते। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठ्यांना क्रॅक जाणार नाही बाजूने। आपलं पराठ्यासाठीचं बॅटर तयार झालं आहे। व्यवस्थित सॉफ्ट असं मी मळून घेतलं आहे सगळं। तूप घेतलं आहे आणि तेल घेतलं आहे, बटर पेपर घेतला आहे। इकडे मी पॅन गरम करायला ठेवते।
गॅस चालू करून घेतला आहे, पॅन गरम करायला ठेवला आहे पराठ्यांसाठी। व्यवस्थित पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। व्यवस्थित सर्व बटर पेपरला आपल्याला हाताने तेल प्रेस करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊया हाताच्या साहाय्याने। आता एक मी गोळा घेते पराठ्यासाठी आणि तेल लावून आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत। हाताच्या साहाय्याने जर गोल असं प्रेस करून घेऊया, जेणेकरून आपला पराठ्याला बाजूने क्रॅक जाणार नाही। टिफिनला द्यायचे आहेत, त्यामुळे मी छोट्या आकाराचे पराठे बनवते, जेणेकरून मुलांना खाण्यासाठी इझी जाईल। अशा प्रकारे आपला पराठा तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आपला पॅन इथे व्यवस्थित तापला आहे, गरम झाला आहे। आता मी याच्यावर थोडं तूप चमच्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घेते आणि असाच बटर पेपर उचलून आपल्याला तव्यावर ठेवायचा आहे आणि पराठा दोन्ही बाजूनी खरपूस असा फ्राय करून घ्यायचा आहे। वरतून सुद्धा मी पराठ्याला तूप लावून घेते। बाजूने सुद्धा व्यवस्थित तूप आपल्याला पराठ्यांना लावायचं आहे। व्यवस्थित आपला पराठा एका बाजूने फ्राय झाला आहे। आता मी पलटी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा क्रिस्पी असा फ्राय करून घेते। थोडं चमच्याच्या साहाय्याने मी तूप सोडते वरतून सुद्धा आणि साईडने। जोपर्यंत आपला हा पराठा फ्राय होत आहे तोपर्यंत मी इकडे बाकीचे पराठे तयार करून घेते। पुढचा व्यवस्थित हाताच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला हा पराठा तयार करायचा आहे। बाजूने बोटांच्या साहाय्याने आपल्याला क्रॅक नाही पाडून द्यायची आहे पराठ्यांना साईडने। व्यवस्थित असा आपला दुसरा पराठा सुद्धा तयार आहे। अशा प्रकारे मी सर्व पराठे तयार करून घेते। व्यवस्थित बटर पेपरला परत एकदा तेल लावून घेते आणि पराठ्यासाठीचा घेतलेला गोळा मी हाताच्या साहाय्याने प्रेस करून बाजूने क्रॅक जाणार नाही याची काळजी घ्यायची। तुम्हाला मोठ्या आकाराचे पाहिजे तर तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता, पण मुलांना टिफिनला खाण्यासाठी इझी जाईल म्हणून मी छोटे छोटे आकाराचे बनवते। आणि ज्वारी ही खूपच हेल्दी असते, त्याच्यामुळे हे पराठे खूपच पौष्टिक आहेत। आणि यामध्ये मी पनीरसुद्धा ॲड केलं आहे, तर पनीरमध्ये आपल्याला प्रोटीन भेटतं, कॅल्शियम भेटतं, तर त्याच्यामुळे पनीरसुद्धा मी ॲड केलं। अगदी हेल्दी पराठे आहेत हे। आपला दुसरा पराठा देखील तयार झाला आहे। दुसऱ्या बाजूने मी व्यवस्थित क्रिस्पी असा फ्राय करून घेते। व्यवस्थित आपला पराठा दोन्ही बाजूनी फ्राय झाला आहे। आता मी याला काढून घेते। परत एकदा चमच्याच्या साहाय्याने मी पॅनवर तूप टाकून घेते आणि आपला हा तिसरा पराठा देखील व्यवस्थित फ्राय करून घेऊया।
अतिशय पौष्टिक आपले ज्वारीचे पराठे तयार आहेत। अशा पद्धतीने आपले पौष्टिक असे ज्वारीचे पराठे तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकता, ते तुम्ही दही किंवा हिरवी चटणी बरोबर देऊ शकता मुलांना टिफिनमध्ये, किंवा घरीसुद्धा आपण खाऊ शकतो। नेहमीच सॉस देणं चांगलं नाही आहे मुलांसाठी, तर काही पराठे आपण दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतो। तर अशाच पद्धतीने तुम्हीही माझी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपी आम्ही टिफिन सिरीजमध्ये घेऊन येत आहोत, तर तुम्ही नक्की आमच्या या रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आमच्या मेलो किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा। नमस्ते, अन्न हे पूर्ण ब्रह्म।